पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात। हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। भारतीय हॉकीचा कोणता वर्धापन दिन साजरा केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे 100वा। प्रश्न 2, गुगलने कोणासोबत भागीदारीत कार्बन रिमूव्हल इनिशिएटिव्हची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे मोंबक सोबत। प्रश्न 3, ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन मोहीम कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे महसूल गुप्तचर संचालनालय यांनी। प्रश्न 4 पाहूया। प्रसिद्ध झालेल्या USB ग्लोबल वेल्थ रिपोर्ट 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 14वा। प्रश्न 5, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 7 नोव्हेंबरला। प्रश्न 6, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या भारतातील पहिल्या डिजिटल संग्रहालयाचे उद्घाटन कोठे केले? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये। प्रश्न 7 पाहूया। भारतीय भाषांसह पहिला सांस्कृतिक बेंचमार्क INDQA कोणी सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे ओपन AI ने। प्रश्न 8, 8व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स आणि प्रदर्शन 2025 चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे मनोहर लाल खट्टर यांनी। प्रश्न 9, COP13 संयुक्त राष्ट्र हवामान परिषद कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील देशामध्ये। प्रश्न 10 पाहूया। मनोहरलाल खट्टर यांनी कोणत्या कंपनीच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त 50 रुपयांचे स्मारक नाणे जारी केले? तर त्याचं उत्तर आहे NHPC कंपनीच्या। प्रश्न 11, 2029च्या अंतराळ मोहिमेसाठी अंतराळवीर उमेदवार म्हणून टायटन स्पेस इंडस्ट्रीज TSI ने कोणत्या भारतीयाची निवड केली आहे? तर त्याचं उत्तर आहे कुंचला कैवल्य रेड्डी यांची। प्रश्न 12, वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा कोणता वर्धापन दिन साजरा केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे 150वा। प्रश्न 13 पाहूया। कोणता दक्षिण आशियाई देश संयुक्त राष्ट्रांच्या जल करारात सामील होणारा पहिला देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेश। प्रश्न 14, भारतात नोंदवलेल्या गिधाडांपैकी सुमारे 63% गिधाडे कोणत्या भागात आढळतात? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश व राजस्थान या भागात। प्रश्न 15, कोणता देश जगातील पहिला कॅशलेस सोसायटी बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे स्वीडन देश। प्रश्न 16 पाहूया। मनोहर पार्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार 2025 कोणाला प्रदान केला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर साई गौतम गोपाळ कृष्ण यांना। प्रश्न 17, हरियाणा राज्य महिला आयोगाने 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे शेफाली वर्मा यांची। या व्हिडिओची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।